नमस्कार लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची खुशखबर आली आहे। तुमचा जो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे। रामनवमीच्या नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे, परंतु त्यासाठी सरकारने नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे। नवीन अटी आणि शर्ती पुन्हा लागू केलेल्या आहेत। तुमचं रेशन कार्ड पिवळं आहे की केशरी आहे त्याची कमेंट करायची आणि कुठल्या महिन्याला 10वा हप्ता एप्रिलचा पाहिजे त्याची सुद्धा कमेंट करायची। आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले त्याची सुद्धा कमेंट करा। ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता त्यांचे अर्ज अजून अप्रूव्हल झाले नव्हते, त्या महिलांचे अर्ज अप्रूव्हल झालेले आहेत, परंतु त्या महिलांना अजून पैसे नाही मिळाले। अशा महिलांना सुद्धा 10व्या हप्त्याला टोटल ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे सरसकट सगळे पैसे जमा होणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यासोबत वर्षभरात तुम्हाला 3 मोफत गॅसचे पैसे सुद्धा मिळत आहेत, परंतु काही महिलांना अजूनही मिळाले नव्हते, त्या महिलांना सुद्धा मिळणार आहेत। तत्पूर्वी तुम्ही तुमची केवायसी करणं बंधनकारक आहे। ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे त्यासोबत 1 जुलै 2024च्या अगोदर ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन होतं अशाच महिलांना हे पैसे आले। त्यामुळे रोज महिला कॉल करतात की सर आमचे गॅसचे पैसे आलेले नाहीत। त्यांच्या शेजाऱ्यांना गावातल्या महिलांना 800 रुपये, 830 रुपये, 1600 रुपये, टोटल 2490 रुपये येतात। ते तुम्हाला सुद्धा येतील, परंतु त्यासाठी तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे। आणि 10व्या हप्त्या संदर्भात सुद्धा अनेक महिलांच्या कमेंट आहेत, अनेक महिलांचे कॉल आहे की आम्हाला 8वा सुद्धा हप्ता नाही आला सर, 9वा सुद्धा नाही। काळजी करू नका, आजचं स्टेटमेंट आहे। अनेक महिला ज्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा नव्हते झाले त्या महिलांना पैसे जमा होतील रामनवमीच्या नंतर, म्हणजे 6 तारखेला। उद्या 6 तारीख आहे, सुट्टी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 10वा हप्ता जो एप्रिलचा जमा होणार आहे। सर्वांनी कमेंट करायची आहे। त्यासोबत आपला व्हिडिओ महत्त्वाचा असतो, जी काय ऑथेंटिक माहिती असते आपल्या चॅनल मिळते, त्यामुळे चॅनलला लाईक करायचंय। अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या। त्यासोबत तुम्ही पाहिलं असेल रेशन कार्ड, पीएचएस नावाचं जे रेशन कार्ड आहे त्या महिलांना 12,000 मिळतात, तर सरसकट महिलांना ते पैसे मिळणार आहेत। मागे साडी वाटपाचा कार्यक्रम त्याच महिलांसाठी होता, तर सगळ्या महिलांना वाटलं की माझं पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड मला सुद्धा मिळेल, तर त्या महिलांसाठी ती प्रक्रिया नव्हती। महत्त्वाचं तुमचा 10वा हप्ता आहे। आता कोणकोणत्या महिलांना तो मिळणार आहे, पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमची। रोज अनेक महिला आहेत ज्यांना एसएमएस येत आहेत। तुम्हाला सुद्धा पडताळणीचा एसएमएस आलाय का? तुमच्या घरापर्यंत अंगणवाडी सेविका आली का? किंवा सरकारने जी कुठली प्रतिनिधी नेमला आहे तो तुमच्या घरापर्यंत पडताळणी प्रक्रियेसाठी आलाय का? तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का? त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा 10वा हप्ता येणार आहे। तुमच्या घरामध्ये जे काय रेशन कार्डवर जेवढे सदस्य होते त्यापैकी कुठलाही एखादा सदस्य सरकारी जॉबला किंवा खाजगी जॉबमध्ये असेल, चांगलं त्याला उत्पन्न असेल, किंवा आता सध्या सरकारी जॉबला लागला असेल, किंवा त्याने कुठलं तरी एखादी 4 व्हीलर घेतली असेल, किंवा त्यांच्या मित्रांनी घेतली असेल पण त्यांच्या नावावर असेल, तरही आता इथून पुढे त्या लाडक्या बहिणीची पडताळणी झाल्यानंतर त्यांना 10वा हप्ता मिळणार नाही। त्यासोबत तुमच्या घरामध्ये कोणी आहे का जे इन्कम टॅक्स भरतंय? तुमच्या घरामध्ये कोणी आहे का रेशन कार्डवर ज्या व्यक्ती आहेत, महिला असेल पुरुष असेल, 5 एकरपेक्षा जमीन त्यांच्या नावावर आहे, असे जे असतील तर लक्षात ठेवा, इथून पुढे पडताळणी प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो तुम्हाला येणार नाही। महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा। आता ज्या महिलांनी पिवळं रेशन कार्ड लावले, केशरी रेशन कार्ड लावले, किंवा ज्या महिलांनी हे दोन्ही रेशन कार्ड न लावता 2.5 लाख रुपये या उत्पन्नाच्या अगोदरचा उत्पन्नाचा दाखला लावलाय, मग या महिलांना पैसे येणार नाहीत का? तर येणार आहेत। त्यापैकी तुम्ही जर उत्पन्न जास्त असेल आणि कधी तुम्ही अपात्र होणार आहे, तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ही प्रोसेस होणार आहे। त्यामुळे तत्पूर्वी तुम्हाला 6 तारखेच्या नंतर जो काही 10वा हप्ता आहे तो मिळणार आहे। 6 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत, 14 तारखेला सुद्धा तुम्हाला पैसे येऊ शकतात। त्याच्यामुळे या 6 ते 8 दिवसात सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे येतील। तुम्ही जर पाहिलं असेल मार्च मध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते, 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही हप्ते एकदाच मिळाले, परंतु ती तारीख 24 मार्च पर्यंत होती, म्हणजे या सुद्धा तुम्हाला 24 मार्च एवढं लांब जाणार नाहीये। तुम्हाला 6 तारखेपासून ते 14 तारखेच्या दरम्यान सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे होतील। महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा। ठीक आहे, थांबतो।